Hello all. Let us start with Let us start with our chapters. Am I audible? No issues. It's raining here, so okay. Thank you. It's raining here. I think it must be raining everywhere. There also it must be raining. Anyways, so let us start with the chapter which we had started. Uh, it was about changes around us, right? Let me share screen. Fine. So you can see the presentation. दिसतंय ना सगळ्यांना? Okay. So let me just take a brief recap about what we had done. I hope you all must be remembering. Oh, So it is about changes around us. Yeah. Last time we discussed what are the changes, physical and chemical changes. Of course, we have not yet come. आपण आपल्या आजूबाजूला काय बदल घडतात ते बघितलं. अजून आपण भौतिक आणि रासायनिक जे काही बदल आहेत त्याबद्दल काही बोललो नाही आहोत. पण फिजिकल अँड केमिकल चेंजेस इज द मेन चॅप्टर. ते आपल्याला समजून घ्यायचंय. पण त्याच्या आधी आपण काय समजतोय की जे चेंजेस आपल्या बाजूला जे घडतात आजूबाजूला तर त्याबद्दल आधी समजून घ्यायला पाहिजे. ओके. सो व्हॉट इज द रिझन कशामुळे हे बदल घडतात आणि पुन्हा त्याच्यामध्ये मॅनमेड चेंजेस कुठचे, नॅचरल चेंजेस कुठचे, नैसर्गिक आणि मानवाने आपण घडवलेले जे बदल आहेत ते कोणते हे आपण बघितलं. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण एक खाली चित्र दिली होती त्याबद्दल पण आपण डिस्कशन केलं की ह्याच्यामधले ह्या बदलामधले विच आर द मॅनमेड चेंजेस, विच आर द नॅचरल चेंजेस, विच आर टेम्पररी चेंजेस, विच आर परमनंट चेंजेस हे आपण सगळं बघितलं. म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये पण बघितलं आपण. ह्याच्यात मेन थिंग वी स्टार्टेड विथ की कुठचे नैसर्गिक बदल आहेत आणि कुठचे घडवून आणलेले बदल आहेत हे बघितलं. त्याच्यानंतर तसंच आपण नॅचरल जे जे एक्झाम्पल्स बघितले आणि वन मोमेंट लेट मी गो फर्दर इट इज अगेन कमिंग फॉर द सेम. त्याच्यानंतर दुसरे बघितलं ते की युजफुल चेंजेस कोणते म्हणजे आपल्याला उपयुक्त असे कोणते चेंजेस आहे आणि हार्मफुल चेंजेस कोणते की जे आपल्याला त्रास देणारे चेंजेस आहेत. से फॉर एक्झाम्पल वादळ, पाऊस आता जो काही आहे ऑफकोर्स ह्याला कारण सुद्धा आपणच आहोत. कारण आपण निसर्गामध्ये एवढे बदल घडवलेत की आता जो पाऊस अवकाळी पाऊस पडतोय ह्यानी काय होतंय शेतीचं नुकसान होऊ शकतं. ह्याच्यामुळे आंब्याच्या पिकावरती नुकसान होऊ शकतं. हे सगळं जे आहे ते इट इज नॉट अ गुड चेंज. त्यामुळे हा जो चेंज आहे तो इट इज नॉट अ युजफुल चेंज किंवा इट इज अ हार्मफुल चेंज. हा जो चेंज आहे तो आपल्याला उपयुक्त नाही आहे. हा जो आहे चेंज तो जो आपल्याला उपयोगी न पडणार आहे आणि दुसरा जो बदल होणार आहे तो उपयोगी बदल म्हणजे जसं की आपण दही जमवणं किंवा आंबा जो आहे तो पिकतो नॅचरली. ते जे बदल आहेत ते आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार असे बदल. आणि हे जे बदल आहेत धरणीकंप किंवा फ्लडिंग ऑल दीज चेंजेस आर नॉट गुड चेंजेस. ओके. हे आपण बघितलं होतं गेल्या वेळेला. हा. am I clearly audible आणि सगळ्यांना स्क्रीन दिसतोय? there is no issue about it काही? Okay, fine. Thank you. Yeah. त्याच्यानंतर आय एम जस्ट टेकिंग अ रिकॅप.
जे कोणी ऍबसेंट होते गेल्या वेळेला किंवा लक्षात नाही राहिलं असेल तर आय एम जस्ट टेकिंग अ रिकॅप अबाउट ऑल दिस. ओके. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन इज आणि मग आता जे मॅनमेड चेंजेस जे आहेत ते आपण आणि नॅचरल चेंजेस हे सुद्धा हार्मफुल आणि युजफुल असे पण आपण हे केले. आता अजून त्याच्यामध्ये नेक्स्ट इज फास्ट आणि क्विक चेंजेस. कुठचे बदल फास्ट होतात आणि कुठचे बदल स्लो होतात. फास्ट ऑफकोर्स तुम्ही मला गेल्या वेळेला सगळ्यांनी छान आन्सर्स दिली होती या सगळ्याला. आय स्टिल रिमेंबर व्हेरी नाईसली आणि व्हेरी क्विक आन्सर्स दिली होती तुम्ही. सो तसंच आपण क्विक चेंजेस बघतोय आणि म्हणजे फास्ट चेंजेस आणि स्लो चेंजेस आपण ह्याच्यामध्ये. ओके. सो म्हणजे पहिल्यांदा वी सॉ व्हॉट आर मॅन मेड चेंजेस आणि व्हॉट आर नॅचरल चेंजेस, नैसर्गिक आणि घडवून आणलेले. त्याच्यानंतर ते उपयुक्त आहेत का आपल्याला उपयोग नाही होत आहेत किंवा आपल्याला हानिकारक आहेत असं बघितलं. त्याच्यानंतर तिसरं आपण बघतोय ते किती पटकन होतात ते चेंजेस आणि किती हळू होतात. म्हणजे साधारण फुगा फुटणं हा चेंज क्षणात घडतो. तसंच धरणीकंप सुद्धा पटकन होतो. आपल्याला काय सांगून येत नाही धरणीकंप हा हा मी येतोय येतोय आता. पटकन येतो, एक क्षणात उद्ध्वस्त करून निघून जातं. इट इज अ हार्मफुल अँड इट इज अ क्विक चेंज. ओके. तसंच मग त्याच्यानंतर आपण एक एक्सपेरिमेंट बघितली होती, बांगड्यांचं तोरण कसं बनवायचं हे बघितलं होतं. आता नंतर आलं होतं की ह्याच्यामध्ये आता चेंजेस आहेत ते पुन्हा रिव्हर्सिबल आहेत का, म्हणजे परतून होऊ शकते. म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर ती पुन्हा मागे जाऊ शकते का, तर त्याला रिव्हर्सिबल चेंजेस म्हणतात. म्हणजे आता साधारण मेण वितळणं आणि पुन्हा त्याचा बर्फ होणं पाण्याचं आणि पुन्हा पाणी होणं हा जो आहे तो रिव्हर्सिबल चेंज आहे. आपण तो पुन्हा त्याच्यामध्ये मागे वळून जाऊ शकतो. पण धरणीकंप हा कधीही रिव्हर्सिबल चेंज नाही. जे काही घडलं घडलं होऊन गेलं. तसंच एखादा कप काचेचा फुटणं, मग त्याच्यापासून पुन्हा काचेचा कप मिळू शकत नाही ना. आंबा तयार होणं, पिकणं हे ज्या गोष्टी आहेत त्या इरिव्हर्सिबल आहेत. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे यू कॅनॉट गो बॅक. आपण परत मागे जाऊ शकत नाही. ओके. आय एम नॉट आस्किंग यू एनी क्वेश्चन्स बिकॉज ऑलरेडी आपण हे केलंय. आय एम जस्ट टेकिंग अ रिकॅप. मी पुन्हा एकदा हे आपण केलेलं जे आहे ते लेट्स वी आर जस्ट गोइंग थ्रू इट. ओके. फाईन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट इज पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक. म्हणजे रेग्युलर इंटरवल झाल्यानंतर काय होतं, म्हणजे सकाळनंतर संध्याकाळ, संध्याकाळनंतर रात्र, तसेच हिवाळा पावसाळा, हे सॉरी पावसाळा हिवाळा उन्हाळा असे जे स्टेजेस आहेत ते ह्याला पिरियॉडिक चेंज म्हणतात. आणि जे म्हणजे एखादा पक्षी एखाद्या झाडावर उडून गेला की, पण पक्षी स्थलांतर करतात हा पिरियॉडिक चेंज आहे. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते त्याच वेळी जातात. दॅट इज अ पिरियॉडिक चेंज. 6 महिन्यानंतर ते थंड हवेच्या प्रदेशातनं उष्ण हवेच्या प्रदेशात जातात. ते बरोबर त्याच काळी जातात. तर दॅट इज अ पिरियॉडिक चेंज. पण समजा नुसताच एखाद्या झाडावर एखादा पक्षी उडून गेला तर तो पिरियॉडिक चेंज नाही. तो त्या झाडावर बसला होता आणि तो आपला आला तसा उडून गेला. ओके. सो ऑल दीज आर periodic and non-periodic changes. नेक्स्ट इज दॅट जसं घड्याळाचा बदल, की 6 सकाळचे 6 संध्याकाळचे 6 हे किती वेळानंतर होतात हे सगळं आपण बघितलं होतं. आता पुढे जाऊन बघायचं ते काही चित्र दिली होती आपल्याला. ओके. सो लेट अस नाव स्टार्ट विथ दिस. आय थिंक आफ्टर दिस, yeah, I think we'll be able to complete the chapter as fine. Let me come back over here. Which of these changes shown in the picture alongside, म्हणजे आता ही जी चित्र दाखवली त्याच्यात विच आर परमनंट. विच ऑफ these changes हे आपण केलं होतं बट अगेन पुन्हा एकदा प्लीज करूया. इन विच ऑफ द चेंजेस डिड द ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज. इन विच डिड द ओरिजिनल मॅटर रिमेन्स अनचेंज and in which of the changes was a new substance or a new property formed. आता हे 4 प्रश्न आपल्याला दिले आहेत. आता ह्याच्यामध्ये लेट अस गो वन बाय वन. एक मिनिट हा, मी जरा वरती घेते म्हणजे यू विल बी एबल टू सी इट.
ओके. नाव आता ह्याच्यामध्ये मला जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा, विच ऑफ द चेंजेस आर परमनंट. ह्याच्यामधले परमनंट चेंजेस कोणते आहे? विच आणि पहिल्यांदा अलॉंग साइड आर टेम्पररी ऑल्सो. टेम्पररी आणि परमनंट. जे परमनंट नाही आहे ऑफकोर्स. 1 and 3 इज परमनंट. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आय थिंक हू रोट दॅट? दीपिका आय सपोज ना. या 1 and 3 आर परमनंट चेंजेस. करेक्ट. ओके. आता लेट अस गो फर्दर. सो रिमेनिंग आर टेम्पररी. कारण गुलाबाच्या फुलापासून आपण कळी बनवू शकत नाही आणि आंब्यापासून आपण कैरी बनवू शकत नाही. फाईन. गुड. या अँड 2 and 4 आर टेम्पररी. येस अदिती. दीपिका. गुड. व्हेरी गुड. अदर्स ऑल्सो प्लीज राईट डाऊन. त्यांनी लिहिलं तरी तुम्ही पण लिहाल. बी इंटरॅक्टिव्ह. काही हरकत नाही. तुम्हाला वेळ लागला लिहायला तरी हरकत नाही. इन विच ऑफ द चेंजेस डिड द ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज. आता पुढचा प्रश्न आहे का, म्हणजे ओरिजिनल मॅटर जे होतं ते तसं न राहता त्याच्यामध्ये बदल झालाय. आता कुठच्या ह्याच्यामध्ये झाला, इन विच ऑफ द चेंजेस डिड 1, yes, 1 is permanent, 2 temporary, 3 permanent. Correct. 1, 3 and 2, 4. Very correct. आता next question, just understand in which of the changes did the original matter undergo a change. म्हणजे आता जो ओरिजिनल मॅटर हे बदललंय ते ते कुठच्या कुठच्या चेंजेस मध्ये. हॅव यू ऑब्झर्व? या दीपिका हॅज ऑलरेडी आन्सर्ड. येस 1 and 3. अगेन 1 and 3. बरोबर. 1 and 3 मध्ये तुम्हाला आंबा तयार झालाय. दॅट इज कैरी. अदिती. येस करेक्ट. दीपिका आणि अदिती. येस. जे दोज विच आर परमनंट विल अंडरगो. नाव कॅन यू कोरिलेट? 1 and 3 आर परमनंट. म्हणजे जे चेंजेस परमनंट आहे त्यांच्यामध्ये. येस. येस. प्रथमेश ऑल्सो. नाऊ एक लक्षात घ्या, तुम्ही मला मगाशी दिलाय 1 and करेक्ट. ऑल आर करेक्ट. सगळे बरोबर आहे. पण आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड की जे चेंजेस परमनंट आहेत त्याच्यामध्येच हे दिसतंय की द चेंज ओरिजिनल मॅटर हॅज अंडरगॉन अ चेंज. म्हणजे आंबा जो आहे तो इट इज अ परमनंट चेंज आणि प्लस यू आर गेटिंग अ न्यू सबस्टन्स. अंडरस्टँड दॅट. कैरी सोडून आपल्याला आंबा मिळतोय. गुलाबाचं कळीपासून आपल्याला फूल मिळतंय. ओके. सो दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. आता इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म. म्हणजे आता अगेन द आन्सर इज 1 and 3. न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी. इकडे काय दिसतंय तुम्हाला की हे जे आहे ते वाळूतनं कशाचे मॅग्नेटनी आपण मेटल काढतो. येस एव्हरीबडी इज करेक्ट. बरोबर. ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, पेट्री डिश म्हणजे दुसरा जो नंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की वाळूतनं आपण वाळू किंवा काही असेल सॉलिड सबस्टन्स किंवा त्याच्यामधनं आयर्न फायलिंग्स काढतोय आपण. एक मिनिट हा. लेट मी जस्ट टेक दिस. हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग. मी तुला नंतर फोन करू. मी क्लासमध्ये. मी एक क्लास घेते. हा मी तुला करते फोन. ओके. Yeah. So now here we are talking about this change. Look at this. हे जे वाळूचे कण आहे त्याच्यामध्ये आयर्न फायलिंग्स आहेत. म्हणजे येस 2 and 4 इज टेम्पररी. करेक्ट. करेक्ट हिमेश. आपले कशाचे लोखंडाचे तुकडे आहेत आणि ते मॅग्नेट घेऊन काढतो. म्हणजे इथे किंवा टाचणी टाकली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक काय झालाय की वाळू ती वाळूच राहिली आणि लोखंड ते लोखंड राहिलं. यू आर नॉट गेटिंग एनी चेंज इन द ओरिजिनल सबस्टन्स. इट इज अ टेम्पररी चेंज. म्हणजे तुम्ही पुन्हा लोखंड त्या वाळूत टाकून तुम्हाला पुन्हा तीच प्रक्रिया घडवता येते. सो इट इज अ टेम्पररी चेंज. व्हेरी करेक्ट. टेम्पररी चेंज. आणि इट इज अ रिव्हर्सिबल चेंज. ओके. बट आंबा आणि गुलाब बनणं इज अन इरिव्हर्सिबल चेंज. तसंच शेवटचं बघा, ग्लासात ना पाणी तयार झालं, आईस मधनं पाणी, आणि हे जर आईस मी फ्रीजमध्ये ठेवलं तर पुन्हा मला हे पाणी आहे ते इट विल गेट कन्वर्टेड इन टू आईस. Okay, so have you understood? Those which are permanent changes will always form a new substance. Those which are temporary changes will never form a new substance. आता आपण कुठे येतोय? फिजिकल आणि केमिकल चेंजेस. म्हणजे आपण हळूहळू बघा, चॅप्टर किती मस्तपैकी आपल्याला एक 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 गोष्टी आपल्याला समजावत गेला. पहिलं काय आपण बघितलं? मॅनमेड आणि नॅचरल. दुसरं बघितलं टेम्पररी आणि परमनंट. तिसरं बघितलं युजफुल, हार्मफुल, क्विक, स्लो. असे सगळे चेंजेस बघत बघत नाव वी आर कमिंग टू द लास्ट वन, दॅट इज फिजिकल अँड केमिकल चेंज. फाईन. येस. आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग. या फाईन.
So now coming to the next part is now I'm reading the paragraph which is over here. In some of the above example of the changes, the properties of the original substance remain the same. म्हणजे आता 1 and 3 मध्ये the properties of the original substance have remained the same. That is, there is no change in the composition. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीही बदल घडला नाही. जसं जे वाळू ती वाळू राहिली आहे, आयन ते आयन राहिलंय, पाणी ते पाणीच राहिलंय, वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला लोकांना? माहिती आहे वॉटरचा फॉर्म्युला कोणाला? व्हॉट इज वॉटर फॉर्म्युला? कॅन एनीबडी टेल मी? नो? हा, येस, प्रथमेश हॅज रिटन H2O. H2 बाळ प्रथमेश, 2 शुड बी सबस्क्रिप्ट, 2 खाली हवा, हा वरती नको. येस, इट इज H2O, म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून आपल्याला पाणी मिळतं, बरोबर? तर दॅट इज कॉल्ड एज वॉटर. मग जो आईस इज ऑल्सो H2O आणि जे आपण लिक्विड वॉटर बघितलं ते सुद्धा H2O. सो देर इज नो चेंज इन द कॉम्पोजिशन. हॅव यू अंडरस्टूड? ह्याचा अर्थ काय ते? गुड, व्हेरी गुड प्रथमेश, व्हेरी नाईस. या, ऑलवेज अदर बाकीचे प्लीज लक्षात घ्या. H2O इज द फॉर्म्युला फॉर वॉटर. पाणी जे केमिकली आपण म्हणतो ते 2 हायड्रोजन्स आणि 1 ऑक्सिजन. ओके, अँड 2 शुड बी डाऊन, सबस्क्रिप्ट म्हणतो ना आपण खाली, H, त्याच्यानंतर H च्या खाली 2 आणि मग O. ओके, तर आता म्हणून म्हणायचं की इट इज दिस चेंज विच इज in which so in some of the above examples the properties of the original substance remain the same. म्हणजे H2O मध्ये बदल झालेला नाही, it remains H2O. वाळू मध्ये बदल झालेला नाही, लोखंडामध्ये बदल झाला नाही. So their composition remains unchanged. So no new substance is formed. Such a change is called as a physical change. So this is a physical change. आता बघूया दुसरा प्रकार कोणता? 1 आणि 3. तुम्ही जे मला 1 आणि 3 लिहिलं होतं ना, परमनंट चेंज. The change due to which one substance is transformed into another substance having new and different properties is called as a chemical change. म्हणजे कैरीपासून, कैरी कशी असते? आंबट असते, कधी कधी तुरट असते चवीला, हिरवीगार असते रंगाने, पण आंबा कसा गोड असतो. यू हॅव इट इज व्हेरी स्वीट. त्याच्यामध्ये बरेच केमिकल चेंजेस, एन्झाईम्स बदलतात, हे सगळे त्याच्या आतमध्ये घडलेले आहेत. ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला फक्त पिकलेलं फळ दिसतं, पण जे कच्चं फळ आणि पिकलेलं फळ ह्याच्यामध्ये बरेच केमिकल चेंजेस झालेले असतात. सो द कॉम्पोजिशन हॅज चेंज. त्याच्यामध्ये प्रक्रिया घडून एक परमनंट वेगळा प्रकार झालेला आहे. ओके, तसंच गुलाबाच्या कळीतनं फुलात रूपांतर झालेलं आहे. मीन्स दॅट परमनंट, येस, व्हेरी करेक्ट दीपिका, परमनंट चेंजेस आर ऑलवेज परमनंट आर केमिकल चेंजेस. व्हेरी करेक्ट, ब्युटिफुल. परमनंट चेंजेस जे आहेत ते शक्यतो मोस्ट ऑफ द टाइम्स, मेजॉरिटी ऑफ द टाइम्स दे आर केमिकल चेंजेस. दे कॅनॉट गो बॅक. काहीतरी त्याच्या कॉम्पोजिशन मध्ये फरक घडलाय म्हणून तो परमनंट झालाय. टेम्पररी चेंज मध्ये काय होतं? काहीच फरक घडलेला नाही म्हणून तो तुम्हाला परत रिटर्न, म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल लाकूड घेतलं आणि त्या लाकडाचं मी फर्निचर बनवलं. सी, इट इज अ परमनंट चेंज पण इट इज नॉट अ केमिकल चेंज. आर यू फॉलोइंग? लाकूड घेतलं, आय टूक अ लॉग ऑफ वूड, मी झाड कापलं, त्याच्यातनं मी लाकूड घेतलं. ओके, आता त्या लाकडाची फळी, फॉर एक्झाम्पल तुमचं प्लायवूडची फळी घेतली, घरी फर्निचर बनवतो. ओके, आता घरी फर्निचर बनवलेल्या म्हणजे त्या फळीपासून आपण समजा टेबल बनवलं. तुझ्या अभ्यासासाठी बाबांनी ठरवलं की दीपिकासाठी आपण स्टडी टेबल बनवायचं. मग तो लाकूड घेऊन आला आणि त्यांनी बनवलं. मग परमनंट स्टडी टेबल झालाय, पण इट इज नॉट अ केमिकल चेंज. आर यू फॉलोइंग व्हाय? आपण त्या लाकडामध्ये काहीही आपण त्याच्यामध्ये काहीही प्रक्रिया केलेली नाहीये. नॅचरल चेंजेस, येस, यू कॅन से दॅट नॅचरल चेंजेस आर केमिकल चेंजेस, करेक्ट. आपण त्या लाकडावर काहीही प्रक्रिया केलेली नाहीये. इट वॉज जस्ट एका लाकडाचं फॉर्म आपण दुसऱ्या शेपमध्ये केलं. लाकूड ते लाकूडच राहिलंय, बरोबर? हा, पण आता समजा ते लाकूड आहे, ते लाकूड जर का जळालं, then it is a chemical change. Are you following? Now we have changed the composition. लाकडाचं आपण जाळून त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऍश वगैरे सगळं, आता तुम्ही त्याच्यापासून लाकूड परत बनवू शकत नाही. Okay, are you following? Yes, natural changes, most of the times are chemical. Have you understood the difference? Not all permanent changes are
केमिकल चेंजेस. कारण ते मी आता उदाहरण दिलं, लाकडाचा एक फॉर्म बदलून दुसऱ्या फॉर्म मध्ये झाल्यानंतर, बट यू हॅव नॉट चेंज द कॉम्पोजिशन, ज्याच्यामध्ये त्या मॅटरचं कॉम्पोजिशन बदलतं, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळा बदल घडतो. दॅट इज कॉल्ड. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, फाईन. So now let us go to the next one. So this is called as physical and chemical change. Now what process occurs during the change of a state of matter? म्हणजे आता सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, मॅटर म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही आहे त्याला आपण मॅटर म्हणतो, बरोबर. काही गोष्ट आहे त्याला मॅटर म्हणतो. मग आता जेव्हा पाण्यापासनं आईस पासून वॉटर, वॉटर पासून स्टीम असं झालं, किंवा कापूर बघितलंय, किंवा घरी आपण ते मॉथ बॉल्स आणतो ना, डांबरी गोळ्या असतात बघा सफेद रंग, त्या उडून जातात, कापूर उडून जातो. तर व्हॉट हॅपन्स वेन वॉटर इज टेकन इन अ बोल अँड हीटेड. समजा तुम्ही पाणी एखाद्या भांड्यात घेतलं आणि हीट केलं, तर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम अ लिक्विड इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. म्हणजे जो बदल घडतोय तो इव्हॅपोरेशन. Drying of clothes, formation of salt from sea water are possible due to evaporation. म्हणजे जेव्हा आपण बाष्पीभवन म्हणतो, की पाणी आपण हीट केलं चहा करताना, समजा चहा करताना आज अदितीला आईनी सांगितलं चहा कर, अदिती चहा करायला गेली आणि फोन आला कोणाचा, स्नेहाचा समजा फोन आला, तर अदिती काय होईल, गप्पा मारत बसली स्नेहा बरोबर. मग तिच्या लक्षात आलं, अरे छान, मला आईनी चहा करायला सांगितलंय. धावत गेली तर बघितलं तर पाणी होतं ते अर्ध झालंय. म्हणजे व्हॉट हॅज हॅपन्ड, इव्हॅपोरेशन झालंय, किंवा वॉटर हॅज नाव मेजर वॉटर हॅज गॉन, म्हणजे निघून गेलाय. सो कसं मग मग व्हॉट इज दॅट चेंज? इट इज अ चेंज, इट इज अ change of state of matter. म्हणजे liquid पासून it has become into vapor state. But is it a chemical change or a physical change? Can anybody tell me? Water evaporation is a chemical change or physical change? Why, Deepika, is this a chemical change? Ice pasun water can be a physical change. Is it a permanent change? First, yeah, why it is a chemical change? Yes. Sneha, what is it? Facial or physical? काय म्हणायचंय? Physical म्हणायचं ना? Yeah. Okay. Physical. Deepika, have you understood? It is not a chemical change. It is a physical change. कारण it is just a conversion of state of matter. म्हणजे आईस पासनं लिक्विड वॉटर झालं, लिक्विड पासनं वेपर स्टेट मध्ये आहे. ती वेपर स्टेट जर का तू कंडेन्स केलं, म्हणजे तू जर का ती वाफ पकडलीस, आणि या इट इज अ स्टेट चेंज. व्हेरी करेक्ट. बट इट इज नॉट अ कंपोजिशन चेंज ना. वॉटर तर वॉटरच आहे, पाणी पाणीच राहणार. डू यू अंडरस्टँड? स्टेट बदलतंय, बरोबर आहे, बट इट इज अ रिव्हर्सिबल चेंज. जी स्टेट आपण बदलली आहे तिला आपण परत मागे आणू शकतो की नाही लिक्विड मध्ये. इट इज अ चेंज ऑफ स्टेट. दॅट इज व्हॉट यू शुड अंडरस्टँड. तेच त्याचं, या इट इज अ फिजिकल चेंज. इट इज नॉट द चेंज. म्हणजे मी वॉटर पासून वेगळा पदार्थ नाही बनवला. आर यू फॉलोइंग इट? इट इज स्टील वॉटर. Okay, so the chemical composition is changed. Yes, reversible changes are physical changes. Yes, reversible changes are physical changes. Correct. Okay, very good. Ata, I hope you have understood it. What is melting of wax? Melting of wax. जे आपण मेण घेतो त्याला मेल्ट केलं तर काय होईल? What is, which change is that? Okay, very good, very good. Which means all have understood it is a physical change. Yes, because there is no change in the composition. Okay, there is no change. Wax there, waxच राहिलंय. कळतंय? Fine, very good. So now let us go to the next part. Is it clear? नसेल कळलं तर प्लीज जरा मला टाका हा चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला सगळ्यांना कळलंय ना? क्लिअर ना? ओके, फाईन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Yeah, nice. Chan. Let us go further. Now coming to the next part. मग आता this is it. Drying. आता काही उदाहरणं इव्हॅपोरेशनची बघूया.
ड्रायिंग ऑफ क्लोथ्स, आपण कपडे वाळत घालतो ते. आता मला एक सांगा, कपडे जर का आम्ही बाहेर घातले, गॅलरीत घातले किंवा बाग असेल तर बागेत घातले तर ते लवकर सुकतील, की घरात आतमध्ये घातले तर लवकर सुकतील? वेअर शुड, इनसाइड ऑफ द हाऊस और आउटसाइड द हाऊस? इनसाइड द हाऊस और आउटसाइड द हाऊस? आउटसाइड. वाय आउटसाइड? राईट. एव्हरी इनसाइड. सुवर्ण, कपडे मी घरात घातले आतमध्ये तर लवकर वाळणार, की गॅलरीत घातले तर म्हणजे बाहेर बागेत घातले तर लवकर सुकणार? येस, बिकॉज ऑफ इट्स हीट, म्हणजे इट इज अ फास्टर इव्हॅपोरेशन. पाणी जे कपड्यातलं आहे, या दॅट इज व्हॉट द सन इज अब्झॉर्बिंग द मॉइश्चर, जे निघून जात आहे ना हीटमुळे. करेक्ट. म्हणजे इव्हॅपोरेशन फास्ट होत आहे बिकॉज ऑफ, येस, इव्हॅपोरेशन, बिकॉज ऑफ फास्टर इव्हॅपोरेशन. घरात आहे तो इव्हॅपोरेशन रेट स्लो आहे, कपड्यातलं पाणी निघून जात आहे, दॅट प्रोसेस इज अन इव्हॅपोरेशन. तसं सॉल्ट आपण, या जसं सॉल्ट आपण बनवतो, हे मीठ बनवतो ना, कोणी बघितलंय का ती प्रोसेस? मिठात काय करतात, समुद्राचं पाणी आतमध्ये आणतात ह्याच्यामध्ये, आणि मग ते, या यू नो राईट, तर मिठाचं पाणी असे छोटे छोटे हे केलेले असतात, असे चौक केलेले असतात, आणि आतमध्ये पाणी खेचलं जातं, आणि मग ते बंधारे बांधून बंद केलं जातं. म्हणजे इट इज लाईक अ स्मॉल पॉन्ड, एखाद्या छोट्या तळ्यासारखं होतं मिठागरं. बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर ते मिठागरं जी आहेत त्याच्यामध्ये काय होतं, इव्हॅपोरेशन होतं ना, वरती ओपन असतं, त्यामुळे काय होतं, पाणी निघून गेल्यानंतर जे खाली राहतं ते सगळं मीठ राहतं, आणि मग त्याच्यामध्ये प्रोसेस केलं जातं. पण तिथे सुद्धा पाणी इज इव्हॅपोरेटिंग अँड मीट यू आर गेटिंग आउट ऑफ इट. सो इट इज अगेन अ फिजिकल चेंज. डज एव्हरीबडी अग्री? इट इज अ फिजिकल चेंज. ओके. So, yes, fine. So let us continue. Drying of clothes, formation of salt from seawater are possible due to evaporation. We have studied some processes that are a part of water cycle. Water cycle सगळ्यांना माहिती आहे ना, कसं होतं, पाऊस कसा पडतो, आणि हे तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये केलंय ना, 6th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड मध्ये. व्हॉट इज वॉटर सायकल? येस. वॉटर इव्हॅपोरेट्स, त्याच्यानंतर इट बिकम्स क्लाउड्स, मग नंतर क्लाउड्स when they give. So all that process, it keeps on repeating itself, right? So that is water cycle. Again, there are also physical changes which are happening. Of course, that whole process is not entire physical हे त्याच्यामध्ये, but some part of it has a physical change. Which are these processes? Do the original properties of water change during the process? आता मी तुम्हाला जो प्रश्न टाकला होता तो, की पाणी हे बदलत नाही, राईट? पाणी रिमेन्स पाणी. इट रिमेन्स H2O ओनली. इट ओनली चेंजेस its state. म्हणजे it goes from your liquid state to the vapor state, and again it condenses into its liquid state. Previously, we have learned about process of dissolving, boiling, melting. They are all examples of physical changes. म्हणजे ज्या वेळेला, से फॉर एक्झाम्पल शुगर, अच्छा आपण सरबत करतो, कसं करतो? वी डिझॉल्व, म्हणजे लिंबू पिळतो आणि साखर त्यात टाकतो आणि मीठ टाकतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये मला लिंबू सोडून दे, आपण साखर आणि मिठाचं पाणी केलं तर व्हॉट चेंज इज इट? इज इट अ फिजिकल चेंज? किंवा साखरेचं नुसतं पाणी केलं तर it is a physical change or a chemical change? I'm just taking water and I'm adding sugar and I'm dissolving. What is it? Is it a physical change or a chemical change? Am I audible? Okay. Everybody agrees? Yes, it is a physical change. बरोबर. कारण why? If you remove water, you will get back sugar. तुम्ही जर का पाणी इव्हॅपोरेट केलं तर खाली तुम्हाला शुगर मिळेल. व्हेरी करेक्ट. आता नेक्स्ट चेंज मला सांगा, की समजा स्नेहाला आईनी किंवा सांगितलंय की मी मला लाडू बनवायचे, तर मला साखरेचा पाक हवाय करून. ओके. तर स्नेहा म्हणते, हो मी तुला करून देते पाक. म्हणून ती 1 वाटी साखर घालून त्याच्यामध्ये ती थोडं पाणी घालून शी स्टार्ट्स मेल्टिंग इट आणि पाक बनवायला. तेवढ्यात तिला कोण, प्रथमेशचा फोन येतो की आज क्लास काय आहे. मग दोघेही गप्पा मारायला लागतात, आणि थोड्या वेळानंतर स्नेहाच्या लक्षात येतं, अरे बापरे, बहुतेक जळलंय सगळं, कारण वास यायला लागलाय. आणि धावत येऊन बघते तर काय, सगळं काळं कुळकुळीत झालेलं आहे. नाउ टेल मी, व्हॉट चेंज इट इज, फिजिकल और केमिकल?
साखर तिने घेतली होती, आय एम रिपीटिंग अगेन, त्याच्यात थोडं पाणी घातलं होतं आणि शी इज ट्राइंग टू मेक पाक आउट ऑफ इट बिकॉज हर मदर वॉन्ट्स टू मेक लाडू. तिला आईने सांगितलंय लाडू बनवायचंय, पण नंतर बोलण्याच्या गडबडीत ती विसरून गेली आणि त्याच्यानंतर तिचा जेव्हा वास यायला लागला तेव्हा ती घाबरून येऊन बघते तर ते सगळं चार झालंय किंवा सगळं खराब झालंय, मग म्हणजे जळून गेलंय. मग अशा वेळेला व्हॉट चेंज इज इट? इज इट Yes. Why do you think chemical? You should be confident that it is chemical change. Why? कारण साखरेचं कॉम्पोजिशन बदललेलं आहे. येस, स्नेहाने जाळून टाकलंय म्हणून स्नेहाने बघ किती कॉन्फिडेंटली उत्तर दिलंय की येस इट इज अ केमिकल चेंज. येस, व्हेरी गुड. बिकॉज द शुगर कॉम्पोजिशन हॅज चेंज. नाव द वॉटर इज नॉट देअर. वॉटर तर सगळं निघून गेलं आणि शुगरचं कॉम्पोजिशन. हॅव यू अंडरस्टूड? आर यू फॉलोइंग? अँड अगेन इट इज अ परमनंट चेंज. तो परत त्याच्यातनं साखर आपल्याला बनवता येणार नाही. आर यू गेटिंग इट? ओके, केमिकल चेंज. येस. So that is what I want to make you understand what is the difference between chemical and physical change. Okay. Chala, let us go further ahead. Yeah. So that process was dissolving. साखर पाण्यामध्ये जाणं. आणि मी दुसरा एक्झाम्पल सांगितलं, that is not dissolving, that is charring. आपण त्याचा कोळसाच बनवलेला आहे. सो दॅट इज चारिंग, बॉइलिंग, मेल्टिंग, दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंज. आता नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले, सॉरी, काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण बघूया. मेकिंग अ टेबल फ्रॉम वुड. अच्छा, मी मगाशी जसं म्हटलं तर विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस. पहिला, मेकिंग अ टेबल फ्रॉम वुड. इज इट फिजिकल और केमिकल? Yes, we know that. Yes, physical. What about burning of wood? Next change, burning of wood. Chemical. Yes, Aditi, are you following? बाकीच्यांना मला फक्त इथे. Yes, good, good. Everybody please take part. जरी तुम्ही उशिरा लिहिलं तरी सुद्धा चालेल, but everybody please take part in the question answers. Okay, fine. It is a chemical. Burning of wood is chemical. व्हेरी गुड. अच्छा, आता पुढचं, ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट. समजा माझ्या हातून काचेचा कप खाली पडला आणि फुटला किंवा काचेचा ग्लास. इज इट फिजिकल और केमिकल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. दीपिका इज नॉट आन्सरिंग फॉर दिस. व्हॉट इज दीपिका? बाकीच्यांनी बरोबर आन्सर दिलाय. दीपिका इज स्टील कन्फ्युज बिटवीन केमिकल अँड फिजिकल. ग्लास पडल्यानंतर शी इज थिंकिंग की तो परमनंट चेंज आहे. मग वाय मिसेस सेइंग की तो इट इज अ केमिकल चेंज. इज इट? एम आय राईट दीपिका? आर यू कन्फ्युज विथ ग्लास ब्रेकिंग? यू आन्सर्ड. ओ, आय एम सॉरी, मी नाही बघितलं बाळ. I missed it. Oh, yes, she's answered. Sorry. Yeah. So it is a, okay, I thought you were confused. So it is a physical change. Very correct. कारण सी ग्लास तुटला तरी सुद्धा कॉम्पोजिशन ऑफ ग्लास रिमेन्स सेम. ज्याचं कॉम्पोजिशन बदलत नाही ते. ओके. देन नेक्स्ट, रायपनिंग ऑफ अ टोमॅटो. हिरवा टोमॅटो कच्चा टोमॅटोचा लाल टोमॅटो होतो. अशाला काय? विच इज व्हॉट इज इट? केमिकल और फिजिकल? व्हेरी इझी, सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज इट? मग अशा आंबा बघितला, सेम प्रोसेस. आदिती, बाय फिजिकल. कच्च्या टोमॅटोचा लाल टोमॅटो झाल्यानंतर तू कधी हिरवा टोमॅटो केलास? मग मला बाबा करून दे, मी तुला लाल टोमॅटो सगळे देते माझे हिरवे. मग is it physical or is it chemical? No, sorry, but correct it. Okay, it is a chemical change. Have you understood? Okay. Next is rusting of iron. Ganjana. Your काय लोखंडाचं गंजणं. Is it rusting of iron is chemical or physical? Yes, chemical. It is a process. Correct. आयनचं ऑक्साईड होतं, जे लोखंड आहे ना त्याचं आयन ऑक्साईड झालंय. सो इट इज अ केमिकल चेंज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ब्रिलियंट पीपल. आता एक हे आहे काय, तुम्ही ही करून बघू शकता घरी. काय करायचं, इव्हॅपोरेटिंग डिश, शुगर, बर्नर आणि ट्रायपॉड. तुम्ही बर्नर घेऊ नका, तुम्ही सॉल्ट वॉटर घ्या. आता इथे त्यांनी काय सांगितलं, टेक सम शुगर इन अ इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिश किंवा एखादी वाटी घ्या घरी. ओके. दे हॅव सेड प्लेस द डिश ऑन अ ट्रायपॉड अँड हीट. म्हणजे गॅसवरती जर का आपण ठेवलं आणि
कारण आपण शुगर त्याच्यामध्ये घातलंय आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग इन शुगर, स्टॉप हिटिंग वेन अ ब्लॅकिश सबस्टन्स इज सीन ॲट द बॉटम ऑफ द इव्हॅपोरेटिंग डिश. हे जरा दिस इज समथिंग एज चारिंग ऑफ शुगर, जे मी मगाशी म्हटलं ना ते आहे. येस, ऑल ऑफ यू आर करेक्ट. इट इज व्हॉट काइंड ऑफ चेंज डज द अबव प्रोसेस. सो शुगरला घेऊन त्यांनी जाळलंय. सो एव्हरीबडी इज युअर आन्सर फॉर दिस, हे ह्या एक्सपेरिमेंटला इज दिस द आन्सर? हे जे आहे, ही जी एक्सपेरिमेंट आहे, ओके, व्हेरी गुड. ही जी एक्सपेरिमेंट आहे दॅट वी आर चारिंग द शुगर, जसं मी मगाशी म्हटलं तसं मेकिंग ऑफ शुगर वॉटर किंवा सरबत बनवणं, दॅट इज अ फिजिकल चेंज. पण इकडे जे त्यांनी सांगितलंय की टेक अन इव्हॅपोरेटिंग डिश आणि त्याच्यामध्ये शुगर घाला आणि ती शुगर हीट करत जा. थोड्या वेळानंतर काळपट रंगाचा मटेरियल फॉर्म होईल, दॅट इज युअर चार्ड शुगर. यु नो कॅरमेल्स, कॅरमेल म्हणतात ना, म्हणजे असं ना ब्राउनिश मटेरियल असतं कॅरमेल. ते कॅरमेल शुगर जाळून आहे ना त्याचं ब्राऊन कलर देतात. काही जेलीज किंवा असं कॅरमेल असतं ना त्याला, त्याच्यासाठी फूड आयटम्स मध्ये पण शुगर थोडं जाळतात आणि त्याचं कॅरमेल करतात आणि ते कॅरमेल फूड आयटम्स मध्ये वापरतात. काय चॉकलेट्स किंवा जेलीज किंवा युअर यु नो सम स्वीट असेल त्याच्यासाठी कॅरमेल, त्याला कॅरमेल म्हणतातच, कॅरमेल कस्टर्ड किंवा कॅरमेल. ओके. So yeah, you know, Deepika knows many things. Very good. I think others also know it. Okay. Yeah. Nice. So let us go further. Very good. Very clever. All of you are very clever. सगळे हुशार आहेत हा या बॅच मध्ये. Okay, fine. Let us go to the next one. Okay. आता करोजन. करोजन म्हणजे काय? गंजणं. काय होतं की सॉरी, मोठ्या मोठ्या बोटी असतात, स्टीमर्स, ज्यांनी आपण गावाला वगैरे जाऊ शकतो. ओके. तर ते जे स्टीमर्स वगैरे पाण्यात राहतात ना त्याच्याने गंज चढतो. इट इज अ प्रक्रिया आहे ती ना, मेटल जे तुमचं मेटल असतं ना. सो वेन अन आयर्न आर्टिकल रस्ट, अ रेडिश ब्राउन लेअर फॉर्म्स ऑन इट. अ ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म ऑन कॉपर. जसं आयर्न वरती काय होतं, रस्ट झालं तर ब्राउनिश कलर येतो. कॉपर जर का त्याच्यावरती गंज चढला किंवा हवेची प्रक्रिया झाली तर त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं त्याच्यावरती आवरण चढतं. तसंच ह्याला म्हणतात करोजन ऑफ मेटल्स. जे मेटल्स असतात ना त्यांच्यावरती एक टार्निश म्हणतात. द मेटल इज टार्निश. टार्निश म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला एक प्रकारचं ऑक्सिजन आणि त्या मेटलची प्रक्रिया होऊन द मेटल चेंजेस इट्स कंपोजिशन अँड इट बिकम्स करोडेड. करोडेड किंवा खराब होतं ते. म्हणजे त्याचा जो ओरिजिनल कलर, म्हणजे तसं ना, मला माहिती नाही तुम्ही किती लोकांनी बघितलं आपल्या घरी शबनम बॅग्स असतात बघा, त्यांना चेन असते, झिप असते, अल्युमिनियमची आपली झिप असते ना, आपण उघडबंद एखाद्या बॅगला उघडबंद करायला. ती जर बॅग वापरली नाही, समजा घरात ठेवली बरेच काळ, खूप वर्षानंतर ती काढली, तर त्याची ती झिप असते ना ती ग्रीन ग्रीन झाली असते आणि किंवा व्हाईटिश होते, आणि कारण ती अल्युमिनियम वरती ऑक्सिजनची प्रक्रिया होऊन आणि मग ती झिप लागत नाही, म्हणजे ती हे होते, तुटून जाते. कारण काय झालंय, तर ऑक्सिजन किंवा हवेतल्या मॉइश्चर ह्याच्यामुळे त्याच्यावरती रिॲक्शन होते. सो मेटल इज गेटिंग करोडेड. थिंग्स बिकम वीक ड्यू टू करोजन. करोजनमुळे काय होतं, तो जो त्याचा मजबूत जोपणा आहे तो निघून जातो. करोजन इज कॉज बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स. ह्या सगळ्यामुळे मेटल्स गेट करोडेड आणि म्हणूनच त्यांना प्रोटेक्ट करायला लागतं, त्यांची काळजी घ्यायला लागते. सो दॅट इज, हॅव यू अंडरस्टूड व्हॉट इज मेटल करोजन? करोजनचा अर्थ कळला तुम्हाला काय होतं? वी पुट ग्रीस ऑन आयर्न. येस, व्हेरी करेक्ट. ग्रीस लावलं जातं, करेक्ट. आयर्न ऑर पेंट आयर्न फॉर नॉट रस्टिंग, व्हेरी करेक्ट. गॅल्वनायझिंग, आता आपण गॅल्वनायझिंग बघणार, किंवा जसं आयर्न ऑक्साईड लावतात, त्याच्यानंतर तुम्हाला रेड ऑक्साईड म्हणतात त्याला, आणि त्याच्यानंतर वरती पेंटिंग करतात, ऍज यू सेड, व्हेरी करेक्ट. किंवा त्याला काय मोल्डिंग म्हणतात, काय इट्स अनदर हे ब्राऊन कलर, म्हणजे आपले जे विंडोज वगैरे असतात ना, आय एम नॉट गेटिंग दॅट वर्ड, त्याला हे करून आणतात, इट्स पेंटेड सो दॅट त्याच्यावरती करोजन येणार नाही म्हणून. ओके. या, व्हॉट्स दॅट वर्ड, व्हेरी फेमस नेहमी.
ओके फाईन. मला आठवलं तर मी सांगते हा. आता आयर्न आर्टिकल्स आर गिवन अ थिन कोट ऑफ झिंक. म्हणजे आता तुम्ही सॉरी हा तुम्ही हे घेता ना कधी कधी तुम्ही बघा कोका कोला मिरिंडा वगैरे तुम्ही डब्यातनं पियाले असाल टिन मधनं. ओके ज्युसेस तुम्ही टिन मधनं घेता किंवा कधी कधी डब्यातनं आपल्याला हे येतं तूप किंवा काही असं इट्स इट्स कमिंग फ्रॉम इन अ टिन. तर त्या टिनला कधी कधी तो गंज चढू नये तर त्यातला गॅल्व्हनायझिंग करतात आतमध्ये म्हणजे काही केमिकल्स वगैरे ठेवायचे असतील मोठे मोठे टेन्स असतात ज्याच्यामध्ये तुमचे केमिकल्स ठेवले जातात. सो त्यांना आतून ना कोटिंग दिलं जातं झिंकचं. म्हणजे काय होईल की त्याचं करोजन होणार नाही म्हणजे आयर्न विल नॉट स्पॉइल आणि जे तुम्ही साठवलेलं असतं ना त्याच्यामध्ये ते आयर्न उतरणार नाही. सो इट इज गिवन अ कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट करोजन. ओके. कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ टिन. टिन जे आहे जे मटेरियल त्याला कॉपर आणि ब्रासला त्यांनी कोटिंग केलं किंवा त्याच्यावरती एक पापुद्रा दिला जातो किंवा त्याच्यावरती कव्हरिंग दिलं जातं. दिस इज कॉल्ड एज टिनिंग. ओके. ह्यानी काय होतं कधी कधी कॉपर आणि ब्रास आर्टिकल्स त्यांना चकाकीपणा पण येतो म्हणजे दे डोंट टार्निश किंवा दे डोंट करोड. आणि हे करोजन म्हणजे मगाशी आपण जे बघितलं ते की त्यांचा हिरवटपणा येऊ नये किंवा ते गंजू नयेत ह्याच्यासाठी कायम त्यांना एक प्रकारचं वेगळ्या हे दिलं जातं कोटिंग दिलं जातं वेगळ्या मटेरियलचं. ओके. नाव कमिंग टू नेक्स्ट कंटिन्यू या in this type of technology a new process called as पावडर कोटिंग. मी जे तुम्हाला म्हणत होते की आपल्या घरी विंडोज वगैरे साठी असतं ना त्याला पावडर कोटिंग केलं जातं. इट हॅज बीन डेव्हलप पावडर कोटिंग किंवा मोल्डिंग म्हणतात त्याला. त्याच्यामुळे काय होतं की ते जे जो एक तर त्याची सुंदरता वाढते म्हणजे इट बिकम्स मोर ब्युटिफुल बघायला. नुसतंच आयर्न बघण्यापेक्षा ते किंवा अल्युमिनियम व्हाईट बघण्या त्याच्यावरती पावडर कोटिंग केलं ना तर ते दिसायला पण सुंदर दिसतं. Coats of various colors are applied on metals like iron, aluminum. They prevent the corrosion of the metal. म्हणजे दोन्ही प्रकारे त्याच्यामध्ये यू कॅन ऑलवेज यू कॅन बी प्रॉफिटेड म्हणजे तुम्हाला ते दोन्ही प्रकारे त्याचा फायदा होतो. एक म्हणजे त्याचं दिसणं वाढतं त्याची सौंदर्य वाढतं आणि दुसरं म्हणजे त्याला गंज किंवा त्याचं करोजन होत नाही. ओके. कशामुळे पावडर कोटिंग केलं किंवा त्याला गॅल्वनायझिंग केलं किंवा त्याला टिनिंग केलं. सो टिनिंग गॅल्वनायझिंग पावडर कोटिंग दीज आर व्हेरियस मेथड बाय विच यू प्रोटेक्ट द मेटल. इज इट क्लिअर? इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? मी बोलतेय तर तुम्हाला सगळ्यांना कळतंय? काही डिफिकल्टी आहे इथे? कोणाला काही कळलं नाहीये? आर यू फॉलोइंग? नो डाउट. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. अंडरस्टूड ना? ओके फाईन. Okay, very good. Ata, always remember, while classifying changes, we have to take into account only one criteria at a time. However, a number of different criteria can be applied to the same change. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला प्रश्न दिलाय तर तो नीट वाचा. त्याच्यामध्ये एका एका प्रक्रियेत अनेक चेंजेस म्हणजे आता बदल घडलेले आहेत टीचर्स. पण आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल आणि केमिकल चेंज किंवा फाइंड आउट द फिजिकल चेंज फाइंड आउट टेम्पररी चेंज किंवा प्रश्न असा दिलाय की व्हॉट आर द चेंजेस अकरिंग इन द फॉलोइंग. मग तुम्हाला सगळे चेंजेस द्यायला पाहिजे. पण त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं असेल फाइंड आउट फिजिकल अँड केमिकल चेंजेस मग तुम्हाला फक्त फिजिकल आणि केमिकल चेंज पाहिजे. ओके. तर प्रश्न सोडवताना ऑलवेज सी काय विचारलं जात आहे. जर का त्यांनी मी सांगितलं की फाइंड आउट व्हॉट आर द चेंजेस मग तुम्हाला सगळे बघायला पाहिजे नॅचरल मॅनमेड क्विक फास्ट टेम्पररी स्लो असे सगळे बघायला पाहिजे. ओके. So I think the chapter is over here. Let us go and solve the exercise below that. So far clear? Shall we go for the exercise? Okay, very good. Okay. कोणाला काही डिफिकल्टी नाहीये ना? चालेल. लेट मी गो फर्दर हा. ओके. आता मला एक एक पॉइंट सांगा
डिस्टिंग्विश बिटवीन फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. तर मला एक एक पॉइंट सांगा कोणीतरी. फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. फिजिकल चेंज मधले पहिले 3 पॉइंट्स किंवा जेवढे तुम्हाला आठवतात ते तेवढे सांगा. व्हॉट इज अ फिजिकल चेंज? मग आपण केमिकल चेंज कडे येऊ. येस अदिती बोल. हा, यू कॅन राईट डाऊन. ओके, अदिती इज गोइंग टू टेल अस फर्स्ट पॉइंट. नंतर नेक्स्ट पर्सन ज्याला सांगायचंय तो सांगेल. प्रत्येकाला चान्स देऊया आपण. ओके. ओके, सेकंड इज दीपिका. ओके, पहिले अदिती राईट डाऊन फर्स्ट पॉइंट अबाउट फिजिकल चेंज. देन आय विल टेल दीपिका टू टेल मी द सेकंड पॉइंट. असे आपल्याला काही छान छान पॉइंट्स मिळतील तुम्ही. येस, अदिती इज टायपिंग ॲज सपोज. Okay, very good. No new substance formed. Deepika, can you tell the next one? No new substance formed. The original composition remains unchanged. Very correct. Very correct. Anybody? Next. अजून कोणी सांगू शकतं? स्नेहा, then who else? प्रथमेश. कोणी सांगेल का? हेमंत, काय? या. Reversible. Yes, very correct. It is a reversible change. Very correct. Deepika wrote it is a reversible. So no new substance change. The original composition remains unchanged. It is a reversible change. Okay. Shall we go to the next? What is a chemical change? Chemical change कोण सांगेल आता? Is ह्याच्या exactly opposite. Others, are you listening? Do you, Anagha, do you want to answer? Aditi wants to answer. Okay, fine. Go ahead, Aditi. Then let Deepika or someone. Kuni, people, your others are also should join in. Huh? Yes, Aditi. Tell her. Original composition changes. Acha, Aditi, by the time you are writing, Deepika wrote it also. Original composition changes. Okay. Next, Aditi, what is she writing? Irreversible. Okay, chemical change, new substance form, it is irreversible. Very good, very good. Okay, both of them have answered very well. Nice. Fine, very good. Is it temporary or permanent? हे तुम्ही कोणी सांगितलं नाहीये. I was waiting for others to add it. What is a physical change is temporary and chemical change is permanent? Can you add to that? Physical temporary, very correct. And chemical is a permanent change. Very good, very good, very good, very good. Fine. Now, periodic change and non-periodic change. Can anybody tell me? Who wants to tell? Besides Aditi and Deepika, I want somebody else to come and tell me. Aditi and Deepika, तुम्ही दोघे आहातच सांगताय. What about the others? सगळेजण ऑन करून काय बेळपुरी खायला गेले की काय? Where are the others? Fine. Okay. Deepika and Aditi. Let Deepika start first. Aditi, you continue if there is anything point remaining. Periodic change and non-periodic change. या दोघांमध्ये काय आहे? Changes occur again. Can you modify this? They occur again. बरोबर आहे. What is the question? Period. But see, but non-periodic also again occur again.
पण तुझ्याकडे पेपर आज सकाळी आल्यानंतर तो परत अगेन होतो म्हणजे दुपारी येतो का पेपर? नाही, उद्या सकाळी येतो, बरोबर? आज सकाळी पेपर आलाय तो उद्या सकाळी no, it's not permanent change, but it is a continuous change. What I want to ask you is that when it is a periodic change, the term periodic, after a regular interval, जानेवारी संपला की फेब्रुवारी येतो, हा 1 महिन्याने येतो, राईट? फेब्रुवारी 28 दिवसानंतर मार्च, मार्च नंतर, सो इट इज अ पिरियॉडिक चेंज. 15 दिवसांनी कोणता येत नाही ना, एक 30 दिवसांनी, एक 15 दिवसांनी, एक अजून 20 दिवसांनी, असं होत नाहीये ना. इट इज कमिंग आफ्टर अ रेग्युलर इंटरवल. तसं 4-4 महिन्याचे आपले सीझनल चेंजेस आहे, सो दे आर कमिंग आफ्टर अ रेग्युलर इंटरवल. सो पिरियॉडिक चेंज इज द वन विच हॅपन्स आफ्टर रेग्युलर इंटरवल. इज एव्हरीबडी फॉलोइंग? Am I right, Aditi? What else you would have written? Yes. Good. Prathamesh, very good. Okay, fine. Good. So make a note of it, huh? And non-periodic doesn't happen after regular interval. हे लक्षात ठेवायचं. Okay, okay, fine. नाव येस, आता बॉईज मध्ये गर्ल्सनी डॉमिनेट केलंय. आता मला बॉईज मध्ये सांगा, नॅचरल चेंज अँड मॅनमेड चेंज. Natural change and man-made change. Deepika and Aditi, please wait. Let boys tell. Girls are clever, I know. Girls are always clever. No? Even I'm a girl. So I also want to be clever. Boys, come on. Natural change and man-made change. प्रथमेश, हिमेश, कितीतरी मुलं आहेत पण कोण उत्तर नाही देत आहे मला. Aditi has written something. Jara vachuya. Periodic change, they repeat themselves after fixed interval. Very good. One moment which I have forgotten to tell. She made me remember. Always give a example. तुम्ही जे चेंजेस सांगितलेत ना त्या प्रत्येकाला एक्झाम्पल द्यायचे. मगाशी आपण फिजिकल आणि केमिकल चेंज डिस्कस केले, तर त्याच्यामध्ये आपण सी they repeat themselves after fixed interval of time. For example, movement of a clock hand. And non-periodic, they do not repeat after fixed interval. Volcanic eruption. Now, Aditi, I want to ask you, have you done a Google search? किंवा हे कुठून घेतलंस तू? I don't want you to Google search. I want you to understand and give answer. See, answer देणं हे मला, see, I'm not requiring I want to know तुम्हाला किती कळलंय. जसं आता दीपिकाने आन्सर दिल्यामुळे मला कळलं. ओके, you think and write. Very good. Then I appreciate. But if you're doing some Google search and answering, mom, mala te answer barobar vatat nahi. That is something which you have searched. But if you have thought about it, because this looks with example and all, हे फार असं, तर प्लीज डोंट गुगल सर्च. तुमच्या मनाने मला उत्तर हवंय, कारण त्याच्यामध्ये आपण मॉडिफाय करू शकतो. ओके, डू यू प्लीज अंडरस्टँड इट. डोंट लुक इन टू गाईड किंवा डोंट लुक इन टू एनी गुगल सर्च. आपल्या मनाने आन्सर द्या, बिकॉज दॅट टेल्स यू युअर अंडरस्टँडिंग. तर ते मला हवंय. ओके, फाईन. तो ऑलवेज गिव्ह एन एक्झाम्पल. मगाशी आपण फिजिकल आणि केमिकल चेंजेस बघितले, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेतले नाहीत. कॅन एनीबडी टेल मी एन एक्झाम्पल ऑफ फिजिकल आणि वन एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज, अँड देन वी कॅन गो फर्दर नॅचरल आणि मॅनमेड चेंज मध्ये. Okay, Aditi, you are brilliant if you have written, you have just written on your own. Okay, fine. Man-made change. Okay, Deepika has written natural change occur by nature. Very good. She has given an earthquake. And man-made changes occur by human making of furniture. Very brilliant, beautiful, very nice. Good. So boys, girls are only answering. You people are not answering. Chalo. Okay, let us see. Boys will answer. Areva, Prathamesh has answered. Natural changes that occur naturally. Very good. Accident. Okay, fine. Next is man-made changes are changes occurring by human, as she has said, or whatever. What are you going to write? You can give your answer. Various natural changes. Areva, Sneha has also the changes which are happening naturally. Tsunami. Okay.
Man-made change, the changes which are happening by human making of food. Correct. Very good. Very good. Brilliant. All of you are nicely giving answers. Chan. But I would appreciate if these answers are thought by you. Accident is man-made. Very nice. Accident is man-made. But see, that accident he is not talking. He is talking of accidentally something naturally. I took it that way. But Deepika also has a valid point. Okay, accident is man-made. म्हणजे आता कावळा बसायला आणि फांदी तुटायला दॅट वॉज अन ऍक्सिडेंट असं मी म्हणते पण दॅट इज व्हॉट यू आर सेइंग इज राईट इट इज अ मॅनमेड चेंज करेक्ट ऍक्च्युली यू आर राईट इट इज अ मॅनमेड चेंज काय होतं ऍक्सिडेंट मध्ये आपला तोल गेला किंवा काय इट इज नॉट अ नॅचरल चेंज व्हेरी करेक्ट दीपिका गुड गुड फॉर पॉइंटिंग इट आउट नाव कमिंग टू द नेक्स्ट वन आय थिंक वी हॅव 5 minutes जरा एक आपण हे पटकन करून घेऊया हा conversion of now under which different types आता understand this properly under which different types can the following changes be classified कुठच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये now there are so many of it okay let me do this can you take this as homework can you take a screenshot of this yeah please take this I want you to make this as question 2 under which different types the following changes are classified please take Deepika has a book those who don't have a book please take a screenshot question 2 and question 5 can you take it one moment can you take this question Question 2 and question 5. Please take a screenshot. Okay, those who are having a book, please take your book. Question 2, question 5. We'll discuss it next time, but I want all of you to do this as a homework. Okay? Is it all right? Please put as yes in the chat box. Okay, fine. Good. Boys, what happened? Fine. Question 2, question 5. We'll take it as a homework. Okay, fine. If you have taken the screenshot, those who don't have a book, you can take a screenshot. Those who have a book, you can take it from the book. No difficulty ना सगळ्यांना मिळालंय कळलंय क्वेश्चन कोणते आहेत ओके पुढच्या वेळेला आपण हे डिस्कस करूया आय वुड लाईक टू सी मला तुम्ही व्हिडिओज ऑन करून दाखवा की केलाय की नाही होमवर्क तेवढा ओके वी विल डिस्कस इट फाईन ओके सो आय होप इट्स रेनिंग थंड असेल सगळीकडे जरा थंडावा वाढलाय सो एन्जॉय अँड डोंट गो आउट टेक केअर गुड नाईट ऑल ऑफ यू let us stop